आवाज येतोय सर्वांना? तर आपण डिफरन्शिएशनचे सकाळी काही एक्झाम्पल्स पाहिले होते आणि आता काय करूया, त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स पाहूया. बरोबर आहे? सर्वांना दिसतंय ना? हो मॅम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मानून तुम्हाला काय करायचंय, डबल डिफरन्शिएशन घ्यायचंय. हा, फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. y बरोबर log 2x plus 3. Then d square y upon dx square is equal to question mark. Option A minus 2 square 2x plus 3 square minus 2 2x minus 3 square minus 2 2x plus 3 2x plus 3 square. डबल डिफरन्शिएट काय आन्सर असेल असं विचारले. जे गणित दिलेलं आहे त्याचे डबल डिफरन्शिएशन काय असेल असा प्रश्न आहे. सांगा, जे काही गणित दिलेलं आहे त्याचा आन्सर काय असेल. ज्यांना काही दिसत नाही ना त्यांनी रिमूव्ह आणि परत जॉईन व्हा. काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळे सगळं तुम्हाला क्लिअरच ऐकू येणार आहे आणि दिसणार सुद्धा क्लिअरच आहे. तर विद्यार्थ्यांना तुमच्या समोर गणित आहे y बरोबर log 2x 3 ने तुम्हाला d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर डबल डिफरन्शिएट करून त्याचं आन्सर काढायचंय. काय -2 स्क्वेअर 2x 3 ब्रॅकेट स्क्वेअर -2 स्क्वेअर 2x 3 ब्रॅकेट स्क्वेअर -2 स्क्वेअर 2x 3 2 स्क्वेअर 2x 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या चौघांमधलं कोणतं आन्सर करेक्ट आहे सांगा. सॉल्व करून सांगा. ऑप्शन कोणतं आहे आरती? ए. ऑप्शन ए. फर्स्ट ऑप्शन मध्ये. ए. ऑप्शन ए करेक्ट आहे. आता बाकीच्यांना आले का ऑप्शन ए फाइंड आउट करता? बाकीच्यांना आले का ऑप्शन ए? तर सॉल्व करून द्यायचं. मॅम सॉल्व करून द्या. ओके, सॉल्व करून देऊ.
तुमचा डीवाय बाय डी एक्स. तर मी डायरेक्टली आता भरपूर काही लिहित बसले नाही, डायरेक्टली लिहिले. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिले मानलं. वायचं काय येतं तुम्हाला सर्वांना माहिती. वायचं काय येतं, डीवाय बाय डी एक्स येतं. लॉग असल्यामुळे काय आलं, 1 एक्स. पण एक्स काय तुमच्याकडं 2x प्लस 3, त्याच्यामुळे डिवायडेड केलं. आणि परत काय केलं, लॉगचा आला. आता डिफरन्शिएट कशाला करायचं आहे, 2x प्लस 3 ला. मग 1/2x प्लस 3 तसेच 2x ची व्हॅल्यू 1 आणि कोणत्याही कॉन्स्टंट किंमत राहू, त्याचं काय टाकतो आपण, शून्य टाकतो. ते शून्य टाकतो. मग 2 × 1 2 आहे. 2 नी 1 ला मल्टिप्लाय केल्यावर 2c डिवाइडेड बाय 2x प्लस 3. आता याला काय करायचं, परत डबल डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डबल डिफरन्शिएट केला तर याचं काय होईल सांगा. इकडं जागा आहे दिसत आहे का नाही. डबल डिफरन्शिएट केलं काय होईल सांगा. सांगणार का करू मीच. काय करायचं, डबल डिफरन्शिएशनला 2 ला बाहेर काढू. dy by dx. त्याचा काय आहे, डिफरन्शिएट करताना आपण काय करू, ब्रॅकेटचा काय असतो, d अपॉन dx. बरोबर. इज इक्वल टू 2 बाहेर काढला, डिफरन्शिएट करा. d अपॉन dx 2 अपॉन 2x प्लस 3. याला डिफरन्शिएट करू. याचं काय येईल मग डबल डिफरन्शिएट मध्ये, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 ला 2 तसेच. याचं काय आलं, 2 बाहेर काढल्यानंतर इथे येतं 1 अपॉन, सॉरी 1 अपॉन 2x प्लस 3 आलं. आता येतं याच्या इथं काय करता तुम्ही, 2 ला बाहेर काढल्यानंतर ना 2 पहिले बाहेर आला आपला, 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू d अपॉन dx 2x प्लस 3. 2 ला तसेच मायनस 1 अपॉन 2x प्लस 3. 2x काय येतं, फक्त 2 येईल. मग आता राहिलं काय, पहिलेचा 2 इंटू इथं आलेला 2 डिवायडेड बाय मायनस इथं 2x प्लस 3 म्हणजेच काय आलं, मायनस 2 चा स्क्वेअर 2x प्लस 3. त्याचा काय होईल, डबल डिफरन्शिएट केल्यामुळे याचं काय झालं, 2x प्लस 3 स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर. मॅम फोनचा कॅमेरा थोडा इकडे करा. ओके ओके. आता हो मॅम. लिहून घ्या, मी एक्सप्लेन करते तुम्हाला. झालं का, हो मॅम. ओके. तर बघा, y बरोबर log 2x 3 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. म्हणजे डबल डिफरन्शिएट करून तुम्हाला काय करायचं ते सॉल्व करायचं. ऑप्शन 1 आहे -2 स्क्वेअर 2x 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दुसरा ऑप्शन आहे -2 स्क्वेअर 2x 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तिसरा -2 स्क्वेअर 2x 3 आणि चौथा 2 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2x 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण सगळ्यात पहिले काय करू, जे गणित दिले त्याला डिफरन्शिएट करू. काय आहे, dy बाय dx लॉग चा आला 1 अपॉन x. x काय तुमच्याकडे 2x 3 त्याला डिफरन्शिएट केलं. परत 2x 3 ला डिफरन्शिएट केलं. 1 अपॉन 2x तसेच 2
x वन आणि कोणती कॉन्स्टंट किंमत असू दे त्याचं काय असतं शून्य असतं मग आता इथं 2 into 1 2 आलं या 2 या 1 ला मल्टिप्लाय केलं काय आलं 2 upon 2x plus 3 हे झालं तुमचं dy by dx तुम्हाला डबल डिफरन्शिएट काढायचं मग तुम्ही काय केलं d upon dy by dx ला काय केलं d upon dx म्हणजे डबल डिफरन्शिएट केलं मग आता dt किती वेळा आलाय बघा बरं दोन वेळा आलाय नाही म्हणून d स्क्वेअर y आणि dx dx किती वेळा आलाय दोन वेळा म्हणून dx स्क्वेअर बरोबर तो काय केला आपण इथला कॉमन बाहेर काढला आहे राहिलं काय 1 upon 2x 3 त्याला डिफरन्शिएट केलं व्हॅल्यू प्लस होती डिफरन्शिएट केलं काय आली मायनस 2x 3 चा काय झाला स्क्वेअर आणि नंतर या ब्रॅकेटला परत काय केलं आपण डिफरन्शिएट केलं इथं पण काय आलं 2 x ची व्हॅल्यू 1 आहे ही काहीही असू दे कॉन्स्टंट किंमत कोणती असते त्याचं काय टाकतो आपण शून्य टाकतो म्हणून फक्त किती आलं इथं 2 2 नी -1 ला मल्टिप्लाय केलं -2 आणि इथं पुढे होते ते 2 2 आणि 2 किती झाले 2 टाइम्स 2 झाले डिवाइडेड बाय 2x 3 स्क्वेअर आहे तसंच आता 2 into 2 म्हणजे काय असतो 4 असतो म्हणजे काय लिहिलं आपण 2 चा स्क्वेअर लिहिला 2 चा स्क्वेअर अपॉन 2x 3 म्हणजे त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए -2x -2 चा स्क्वेअर 2x 3 हे झालं त्याचं आन्सर लक्षात ठेवा आता एक देते अजून तुम्ही सॉल्व करा आणि मला दाखवत पण चला म्हणजे तुम्ही सॉल्व करताय मला कळून जाईल हे पुसते मी कळायला गणित दिलंय आता तुम्हाला काय करायचंय बघा डिफरन्शिएट करायचंय इफ y बरोबर काय दिले √3 मध्ये x 2 तुम्हाला फाइंड करायचा आहे f ऑफ इनव्हर्स y इनव्हर्स करायचंय फाइंड आउट तुम्हाला आन्सर हे चार पर्याय यातलं कोणतं असेल सॉल्व करून बघा आणि मला सांगा मग मी आन्सर सांगते मला नाही आलं की मी सॉल्व करणार पण पहिले तुम्ही ट्राय करायचं मॅथ्स अशी गोष्ट आहे लक्षात ठेवा मॅथ्स मध्ये तुम्हाला सॉल्व केल्याशिवाय डायरेक्टली उत्तर येणार नाही आणि मनाने डायरेक्ट फास्ट मध्ये सांगत जाऊ नका पहिले सॉल्व करायचं नंतर आन्सर द्यायचं लक्षात ठेवा मॅथ्स मध्ये एकच गणित कितीतरी प्रकारचा आपण सॉल्व करू शकतो बघा बरं काय येतं y इनव्हर्स म्हणजे तुम्हाला काय काढायचंय y इनव्हर्स फाइंड आउट करायचंय इनव्हर्स म्हणजे की आन्सर कसं असणार आहे 1 अपॉन असणार आहे बघा बरं काय येतं आन्सर
हा काय आलं उत्तर? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए करेक्ट. ऑप्शन नंबर ए. बाकीच्यांचं आलं का? बाकीच्यांचं आलं का? हे आहे त्याचं एक्सप्लेनेशन. ज्यांना ज्यांना नव्हतं समजलं त्यांनी लिहून घ्या. झालं मॅम. ओके ओके. समजून सांगायचं का समजले? मॅम एक वेळा सांगून द्या. ओके ओके. बघा आता इथे काय आपल्याकडे y बरोबर. y आणि रूट मध्ये काय येते 3 आणि आतमध्ये काय आहे x 2. रूट मध्ये 3 व्हॅल्यू असल्यामुळे आपल्याला काय करावं लागला y चा क्यूब करावा लागला. मग इथं क्यूब हा क्यूब आणि हा क्यूब काय झाला कट झाला. राहिली काय आपल्याकडे व्हॅल्यू x 2 y 3 बरोबर.
आला तर इकडे वाय एक्स गेलं ना तर मायनस एक्स येईल वाय इकडे प्लस इकडे गेलं काय होईल मायनस होईल मग मायनस मायनसची साईन काय करू आपण चेंज करून टाकू आणि व्हॅल्यू काय येईल प्लस येईल बरोबर का नाही मग त्याला डिफरन्शिएट केलं एक्स असल्यामुळे काय येतं dx अपॉन dy आणि डिफरन्शिएट कशाला केलं y3 प्लस 2 ला y3 चं काय आलं 3y² dy dx आणि y असल्यामुळे dy dx येतं कोणतीही संख्या असली त्याचं काय लिहितो आपण शून्य लिहितो 3y² dy dx आला आपल्याला काय विचारलंय इन्व्हर्स विचारलंय f ऑफ y इन्व्हर्स म्हणून dy dx काय असतं y इन्व्हर्स 1 अपॉन dx मायनस dy मग 1 अपॉन dx dy किती आपल्याकडे 3y चा स्क्वेअर आहे 3 ला 3 y ची किंमत काय आहे तुमच्याकडे x 2 आहे लक्षात ठेवा x 2 आणि इथं स्क्वेअर काही हा स्क्वेअर आणि याच्या रूट मध्ये किती आहे 3 आहे मग काय झालं 2 अपॉन 3 झालं डायरेक्टली स्टेप लक्षात ठेवा याच्या रूट मध्ये किती त्याचा 3 आहे आणि याच्या स्क्वेअरला किती येतं 2 म्हणून 2 अपॉन 3 आले हे झालं त्याचं आन्सर म्हणजे जो ऑप्शन ए काय त्याचं करेक्ट आहे कळालं हो मॅम ओके अजून एक देते त्याचं तुम्ही फाइंड आउट करा dy by dx काय येतो हा तुम्ही फाइंड आउट करत हो चला मॅम सांगा त्याचे आन्सर फाइंड आउट करून काय येतं करा बरं फाइंड आउट काय आन्सर येतं बघा आणि मला सांगा मॅम ऑप्शन बी काय ऑप्शन बी येते ऑप्शन बी बाकीच्यांचं
बाकीच्यांचं आलं का? बी आलं मॅम. सर्वांचं? कस्तुरी तुझं आलं का बाई? ए आणि बी मध्ये कन्फ्युजन आहे. मग आता मी देऊ का सॉल्व करून तुला? का काही गरज नाही? डिफरन्शिएट करा. आन्सर काय आहे? dy by dx d upon dx cos x square plus a square. cos चं काय येतं मायनस sin x square plus a square. d upon dx कशाचं घेतला? x square plus a square minus sin x square plus a square तसाच याचं काय होईल 2x आणि कोणती पण कॉन्स्टंट किंमत असली तर काय असतं? शून्य असतं. राहिलं काय? sin x square plus a square इथं काय आला 2x म्हणजे तिथे व्यवस्थित लिहा minus 2x sin x square plus a square. क्या है तुमचा आंसर? minus 2x sin 2x x square plus a square. ऑप्शन minus 2x sin ऑप्शन बी हे काय आहे? करेक्ट आहे. सर्वांना समजले का? सांगू एकदा समजून. समजलं मॅम. बाकीच्यांना कस्तुरी समजलं का? हो समजलं. कॉसचं काय आलं? मायनस साइन आलं. बरोबर आहे. कॉसचं मायनस साइन आलं आणि आपण जर पहिली टर्म डिफरन्शिएट करतो तर दुसरी टर्म डिफरन्शिएट करायची नाही. तिला तसंच ठेवायचं. म्हणजे काय? कॉसचं काय आलं? कॉसचं आलं मायनस साइन एक्स पण पुढचं एक्स चेंज करायचं नाही. ॲज इट इज द्यायचं. नंतर ना त्याला डिफरन्शिएट केलं. मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तसा. याचं काय होतं? एक्स स्क्वेअर म्हणजे 2x झालं. पण ए बी सी डी पी क्यू आर ए बी सी डी प्रियंका वगैरे 100 200 1000 असं काही संख्या असू द्या. माझं नाव असू द्या, तुमचं नाव असू द्या, एखादं गाव असू द्या, सगळ्याची किंमत काय असेल? शून्य असेल. मग काय आलं? मायनस 2x एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इथं आलं 2x. मग आता इथे बघा मायनसला मायनस 2x ला 2x आणि साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. समजलं? मला तर लई असं वाटतंय अशा पद्धतीनेच एखादं येईन बरं का गणित. तुम्ही माझं नाव घेतात ना एखाद्या शिफ्टला येईन असंच गणित. पोरींनो क्लिअर आवाज येतोय ना? का लई पंख्याचा आवाज येऊ राहिलाय? क्लिअर येतोय मॅम. येतोय. ओके ओके चालेल. रफ करू का? समजलंय ना? हो मॅम. सॉरी बरं का सगळ्यांना. सकाळी इंटरनेटचा प्रॉब्लेम होता. काय झालं काय माहिती सकाळी. आता काही प्रॉब्लेम नाही. आता केवरही मी घेऊ शकते आणि तुम्ही केवरही आन्सर देऊ शकतात. आता मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन देतेय. तुम्हाला आले मी सांगणारच आहे. चौथा क्वेश्चन आता. क्वेश्चन आहे y बरोबर रूट मध्ये tan रूट मध्ये x आणि ऑप्शन ए आहे dy by dx बरोबर क्वेश्चन मार्क. मॅम ऑप्शन नका देऊ. ओके ऑप्शन नाही देत. तुम्ही हुशार ऑप्शन नाही देत. रियाचा तर लवकर मला फोटो घ्यावा लागेल. म्हणजे रिया पहिली आली ना सीएटी मध्ये मग आमच्या क्लासच्या ऍडव्हर्टाइजला होईल है ना रिया? रिया सानवी आहे का नाही? तुम्ही म्हणलाय भेटायला येऊ येणार ना मग? सोडवा हे आन्सर काय येतं बघा.
काय आलं मुलींना आन्सर? सोडवलं का? मॅम सोडवते. ओके ओके सोडवलं. ऑप्शन खरंच नको देऊ का? मॅम ऑप्शन नाही मॅम. ओके सोडवलं. आलंय मॅम माझं आन्सर. काय आलंय? dy upon dx is equal to 1 plus 5 4 plus upon 4 y. नाही नाही हे नाही ऑप्शन. हे ऑप्शन नाही. मग दिवा आपण देख. मॅम 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 ऑप्शन देऊ का? हो.
मॅम चार ऑप्शन ऑप्शन. ए. ए. नाही नाही, ए नाही ऑप्शन. बाकीच्यांनी पण उत्तर द्या. मॅम ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे. ऑप्शन बी इट इज अ करेक्ट आन्सर. आता किती जणांचं आले ऑप्शन बी? माझं आले ना. बाकीच्यांचं आलंय का? बाकीच्यांना प्रॉब्लेम आले सॉल्व्ह करताना ते. सांगा, हे सॉल्व्ह करून द्यायचंय का हे पण? सांगा पटपट, द्यायचंय का हे सॉल्व्ह करून? तुझ्या हो आवाज मॅम. येतोय का? हो सॉल्व्ह मॅम. करायचं का आलं? नाही मॅम, सॉल्व करून द्या. ओके ओके, ठीक आहे. आलं? आता ज्यांना नाही जमलं त्यांनी लिहून घ्या, मी एक्सप्लेन करते. ओके? हो मॅम. मॅम झालं. काय म्हणती मला? झालं लिहून म्हटलं, एक्सप्लेन करा आता. ओके ओके ओके. आता इकडे बघा, आपल्याकडे काय आहे? y रूट मध्ये tan रूट मध्ये x. आता सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात ठेवायची हा, जेव्हा रूट असेल ना रूट, तेव्हा त्या स्वतः रूटचे एक असतं, नंतर आतमध्ये व्हॅल्यूज असतात, परत आतमध्ये व्हॅल्यूज असतं. तुम्हाला डिफरन्शिएट किती वेळा करावं लागणार आहे बघा, एकदा रूटचं, नंतर टॅनचं आणि नंतर परत या रूटचं. बरोबर? म्हणजे 3 टाइम्स तुम्हाला काय करायचंय? डिफरन्शिएट करायचंय 3 टाइम्स. लक्षात ठेवा. मग बघा, y चं काय आलं डिवाइड बाय dx. आपण डिफरन्शिएट कशाला केलं? रूट मध्ये tan रूट मध्ये x. मग आता रूटचं काय येतं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रूट x चं काय येतं? 1/2 रूट x येतं. मग तुमच्याकडे x काय आहे? tan रूट x आहे. मग तुमचं काय येईल? 1/2 रूट मध्ये tan रूट x. आता तुम्ही कशाला डिफरन्शिएट करता? tan रूटला करता. बरेच जण काय करतात? परत
सेक स्क्वेअर आणि इथं रूटचं एक्स आहे कसंच द्यायचं, इथं चेंज करायचं नाही. आणि नंतर कशाचं घेतात परत रूट एक्सचं घेतात. आता सेक स्क्वेअर एक्स रूट मध्ये जो आहे त्या निवडलं मल्टिप्लाय केलं काय आलं मग सेक स्क्वेअर रूट एक्स आलं आणि डिवाइडला काय आहे 2 रूट मध्ये एक्स आणि ह्या रूट एक्सचं काय येतं 1/2 रूट एक्स. मग बघा 2 2 ला किती होईल 4 म्हणून इथं 4 आलं. इथं x आहे ना म्हणून हा x पुढे आला. राहिलं काय मग tan रूट मध्ये x आणि वरती काय होतं sec स्क्वेअर रूट मध्ये x. हे झालं तुमचं आन्सर. समजलं आहे का सर्वांना व्यवस्थित? हो मॅम. हो मॅम. हो. परत एखाद्याला समजून सांगायचंय. तर समजलंय? समजलं मॅम. ओके. आता एक शेवटचं घेऊ आपण. आता सकाळपेक्षा आता चांगलं व्यवस्थित समजलं. कस्तुरी कुठे आहे का? कस्तुरी? होय होय कस्तुरी? समजलं. होय होय. होय होय. ओके होय होय. मग आता पुढचं. सांगा आन्सर काय येईल त्याचं. y बरोबर tan cos ब्रॅकेट मध्ये sin x. आन्सर काय येतं सॉल्व करून सांगा. ऑप्शन नंबर बी. रॉंग. परत सॉल्व करा. ऑप्शन नंबर 1. ओके ऑप्शन नंबर 1. अजून परत झालं. मॅम ऑप्शन बी. ऑप्शन डी किंवा ए दोघांबद्दल कन्फर्म सांगा. मॅम ऑप्शन नंबर 1 कन्फर्म. तर इकडे लक्ष द्या. आपण याला सॉल्व करूया. ऑप्शन ए आहे लक्षात ठेवा. पण ते कसं आला आपण ते पाहूया. y इज इक्वल टू काय dx
डी अपॉन डी एक्स कशाला डिफरन्शिएट करायचंय tan cos आणि sin x त्यांचं काही मायनस सेक स्क्वेअर बाकीची सगळी कन्सेप्ट तुमची x असणार आहे म्हणून बाकीचं सगळं त्याच्या पुढे आहे तसंच लिहून काढायचं काय cos sin x त्याचं डी अपॉन डी एक्स कशाला डिफरन्शिएट केलं तर आपण आता tan ला आपण कोणाला करायचं cos sin x त्याचा x राहणार मायनस sec स्क्वेअर cos sin x आता मायनस नका घेऊ पहिलेच नंतर घेऊ आपण मायनस नंतर येणार आहे ना cos चं काय येईल मायनस sin x बरोबर का नाही म्हणजेच मायनस sin x हा मायनस इकडे जाणार आहे नंतर ते लक्षात ठेवा आणि sin x आहे तसंच आता कशाला डिफरन्शिएट करतात sin x ला sec square cos sin x bracket complete minus sin x into sin देतं cos x आता मायनस sin जे आहे तिथं लागत पुढं मायनस sec square cos sin x sin x cos x हे झालं तुमचं आन्सर समजलं. शेवटचं सायन्स आणि एकत्र केल्यामुळे आन्सर बी येत होतं. हो बरोबर आहे आता मी तुम्हाला सांगते कसं आलं tan लक्षात ठेवा जेवढ्या संख्या तेवढ्या डिफरन्शिएट करायचं किती संख्या आहेत 1 2 आणि 3 म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट किती वेळा करावं लागणार आहे 3 वेळा करावं लागणार लक्षात ठेवा त्यांचं काय आलं sec स्क्वेअर पुढची जी कन्सेप्ट ती सगळी त्याची x म्हणून आहे तशीच लिहून काढायची शोध लावायचा नाही नंतर डी अपॉन dx sec tan झालंय आता कसं राहिलं cos त्याच्या पुढचा म्हणजे काय असणार त्याचा x असणार म्हणून cos sin x दिला sec स्क्वेअर cos sin x तसा cos चं काय आलं मायनस sin x ला तसंच ठेवलं आता tan झाला cos झाला राहिला कोण sin म्हणून आता sin ला डिफरन्शिएट केलं sec स्क्वेअर cos sin x ब्रॅकेट कंप्लीट मायनस sin आणि sin चं काय आलं cos आता फक्त हा मायनस sin कुठे लावला मी पुढे लावला आहे तुमचा आन्सर आहे ऑप्शन ए आता सर्वांना कळालं हो मॅम. आता उद्या आपण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन चालू करायचं का मग चॅप्टर आणि याच्यात हो सगळे चालेल. सेम ओके ओके चालतंय आता काय करा ज्यांना ज्यांना बायो आहे ना त्यांनी बायोच्या लेक्चरला काय करा जॉईन करा बाकीच्याने लेफ्ट झालं तरी चालेल ओके आणि सगळ्यांना हॅपी वुमन्स डे हा